हॅलो डिअर स्टुडंट. तर बघा, आता मागच्या लेक्चरमध्ये आपण केपलरचे 3 लॉ ओके प्लॅनेटरी मोशनच्या रिगार्डिंग आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ आपण डिस्कस केला. आजच्या लेक्चरला आपल्याला 2 पॉईंट डिस्कस करायचे आहेत की जे मी इथे लिहून ठेवलेले आहेत बघा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि सेकंड पॉईंट आहे मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. या दोन्ही पॉईंटचं एकमेकाशी रिलेशन आहे आणि हे न्यूटन्सनी कशा प्रकारे डिफाईन केले किंवा न्यूटन्सला याच्यावरती कोणते रिलेशन मिळाले ते आपल्याला आज बघायचं आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत छोटीशी डेफिनेशन त्याची, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सो आय कॅन राईट हिअर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पाहता आपल्याला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन माहीत आहे. वी नो द डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. कोणत्याही ऑब्जेक्टची मोशन जर एखाद्या गोल सर्क्युलर मॅनरमध्ये जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. परंतु हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असते, युनिफॉर्मिटी असेल, देर इज अ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे आपण त्याला कसं डिफाईन करू मग, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल with a constant speed, we called it as a uniform circular motion. I can write here the motion of an object along the circumference of circle with constant speed. See here, the word constant speed is important. Okay, we called it as uniform circular motion, that is UCM. तर मग आता हे UCM कुठं कुठं यूज होते, तर आपण जे प्लॅनेट्स रिव्हॉल्व होताना आपण जो स्टडी करतो की आपले सर्व प्लॅनेट्स हे सूर्याच्याभोवती रिव्हॉल्व होऊन राहिले, तर त्या सर्वांचं जे मोशन आहे कोणतं आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ओके, हे न्यूटन्सला केपलर्सला केव्हा कळालं, जेव्हा त्यांनी त्याच्यावर स्टडी केला, काही डेरिव्हेशन्स त्यांनी मिळवले. त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की अर्थला एक चक्कर पूर्ण करण्यासाठी सूर्याच्या भोवती किती वेळ लागतो, 1 वर्ष लागतो. त्याला तिचा जो पिरियड झाला, पिरियड ऑफ अर्थ, म्हणजे तिला एक सर्क्युलर मोशन, एक सेट ऑफ सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी तिला लागणारा वेळ किती आहे, 1 वर्षाचा. तिला दुसरं चक्कर पूर्ण करण्यासाठी सुद्धा काय लागेल, 1 वर्षच लागेल. म्हणजे ती सारखं अंतर कव्हर करत आहे सारख्या टायमामध्ये. लक्षात, म्हणजे सारख्या टायमामध्ये जर सारखं अंतर कव्हर करत असेल एखादा ऑब्जेक्ट, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म मोशन. आणि हे कोणती आहे, युनिफॉर्म मोशन तर आहेच, परंतु युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ हा प्रत्येक वेळेस सारखाच असेल, म्हणून त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर मग आता हे झाली युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. आपल्या आजच्या मेन टॉपिकला आपण आता डिस्कस करू, मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. तर आता इथे लिहितो मी. ओके, मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. याचा अर्थ काय होतो ॲक्च्युली बघून घ्या. सेंट्रिपिटल हा एक प्रकारचा फोर्स आहे. जसं की कोणताही एखादा ऑब्जेक्ट जर गोल फिरत असेल, ओके, जर हा सर्क्युलर मॅनरमध्ये फिरत आहे तर त्याला एक फोर्स असल्याशिवाय तो सर्क्युलर मॅनरमध्ये फिरणार नाही. आणि तो फोर्स म्हणजे कोणता आहे, सेंट्रिपिटल फोर्स. जितक्या वेळ हा सर्क्युलर मॅनरमध्ये फिरेल त्यावेळेस त्याच्यावरती एक फोर्स कॉन्स्टंटली ॲक्ट होऊन राहिला आणि तो फोर्स कोणता असेल, सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात. मग आता हा सेंट्रिपिटल फोर्स जर कॉन्स्टंटली ॲक्ट होतो तर याची डेफिनेशन किंवा याचा फॉर्म्युला काय असेल, तर त्याचा फॉर्म्युला आपण ॲक्च्युली देतो बघा, F इज इक्वल टू mv²/r. तर ॲक्च्युली हे डेफिनेशन किंवा हा फॉर्म्युला आपण कसा काय डिराईव्ह केलेला आहे, तर हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करतो ओके या सेंट्रिपिटल फोर्सच्या मॅग्नेट्यूडसाठी. म्हणजेच ही एक प्रकारची सेंट्रिपिटल फोर्सची मॅग्नेट्यूड आहे. याच्यामध्ये व्हेक्टर फॉर्मॅट कोणताच नाही आहे, म्हणजे स्केलर आणि व्हेक्टर जे असतो तो त्यामध्ये यूज नाही केला. मॅग्नेट्यूडचा अर्थ असा होतो की फक्त त्याला काय असेल, मॅग्नेट्यूड असेल. मॅग्नेट्यूडचा अर्थ असा होतो की फक्त त्यामध्ये आपण त्याची पॉवर पाहतो किती आहे, तर किती व्हॅल्यूचा तो फोर्स आहे. ठीक आहे ना. तर मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन म्हणजेच त्याचा फॉर्म्युला मी लिहिलेला आहे. हा फोर्स
या ऑब्जेक्टवर हा ऑब्जेक्ट जर एखाद्या फिक्स पॉईंटच्या अराउंड जर फिरत असेल तर या ऑब्जेक्टला काहीतरी काय असते, मास असते, लक्षात. त्याच्यानंतर त्याला काहीतरी काय आहे, व्हेलॉसिटी आहे. ॲक्च्युली ती स्पीड कन्सिडर करावी लागते आपल्याला. स्पीड म्हणजे काय असते तर पहा आता, स्पीड इज इक्वल टू एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड आपण कशावरून ठरवतो, तो जेवढं अंतर कव्हर करेल आणि ते अंतर कव्हर करण्यासाठी त्याला वेळ किती लागतो. वेळ जर जास्त लागला लक्षात तर स्पीड कमी आहे, आणि तेवढंच अंतर कव्हर करण्यासाठी दुसऱ्या ऑब्जेक्टला जर कमी वेळ लागला तर दुसऱ्या ऑब्जेक्टची स्पीड जास्त आहे असं आपण ठरवतो. म्हणजे स्पीड कशावर डिपेंड आहे तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम टेकन. त्यानं किती वेळ घेतला ते अंतर कव्हर करण्यासाठी. आलं लक्षात. मग आता हे डिस्टन्स म्हणजे पाहत या ठिकाणी एफ म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा आहे सेंट्रिपिटल फोर्स. एम म्हणजे काय आहे, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. व्ही म्हणजे काय आहे, व्ही म्हणजे स्पीड आहे. ॲक्च्युली या ठिकाणी आपण स्पीड घेतो म्हणजे आपण त्याला व्हेलॉसिटी पण म्हणू शकतो. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट म्हणजे कितीच्या स्पीडनं तो आता फिरत आहे. आणि आर म्हणजे काय असेल तर त्या सेंटरपासनं त्या ऑब्जेक्टचं काय असेल ते डिस्टन्स असेल. लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या पाहतो. म्हणजे या ऑब्जेक्टवर कॉन्स्टंटली सेंटरकडे अट्रॅक्ट होणारा एक फोर्स इथं ॲक्ट होत आहे की तो फोर्स कोणा गोष्टीवर डिपेंड आहे. तर तो फोर्स डिपेंड असतो मासवर त्या ऑब्जेक्टच्या, त्याच्यानंतर त्याच्या व्हेलॉसिटीवर आणि त्या डिस्टन्सवर. ठीक आहे ना. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा फोर्स या आरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लक्षात. म्हणजे या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, डिस्टन्स जर कमी झालं तर फोर्स वाढेल. लक्षात. तर या सगळ्या कन्सेप्टला न्यूटन्सला स्टडी करायचं होतं आणि न्यूटन्सनी जो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ डिफाईन केलेला आहे म्हणजे त्या आपण लॉमध्ये जर पाहिलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके. इथं मी डिस्टन्स म्हणजे आर घेतो तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे काय, या डिस्टन्सला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. डिस्टन्स जर कमी होईल तर फोर्स वाढेल. कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. कारण की हा जर ऑब्जेक्ट म्हणजे आता इथं आपण काय घेऊ, प्लॅनेट घेऊ. हा प्लॅनेट जर गोल फिरत आहे सूर्याच्या भोवती तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याने फिरत आहे. परंतु गोल फिरताना त्या ऑब्जेक्टला, कोणत्याही जगातल्या ऑब्जेक्टला गोल फिरताना एक फोर्स आवश्यक असतो, तो असतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्या सेंट्रिपिटल फोर्सचं नाव या ठिकाणी काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. आलं लक्षात. म्हणजे आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर हा कशावर डिपेंड आहे, मोस्टली प्रोडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे सनचं मास आणि पृथ्वीचं मास यांच्या मासच्या प्रोडक्टवर डिपेंड आहे. आणि यांच्या दोघांच्या मधलं डिस्टन्सवर डिपेंड आहे. डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स कमी होईल कारण इथे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बघा, ही जर व्हॅल्यू वाढली तर फोर्स कमी होईल आणि ही व्हॅल्यू जर कमी झाली तर फोर्स काय होईल, वाढेल. अशा प्रकारे. ठीक आहे ना. हे कसं काय इन्व्हर्स स्क्वेअर लॉ डिराईव्ह केला न्यूटननी तर ते आपल्याला आज बघायचं आहे. तर हा न्यूटन्सचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ डिराईव्ह करण्यासाठी त्यांनी केपलरच्या तिसऱ्या लॉची मदत घेतलेली आहे. ओके. तर न्यूटनचा तिसरा लॉ काय आहे तर आपल्याला माहित आहे की केपलरचा तिसरा लॉ आपल्याला माहित आहे की काय आहे. ओके. टी स्क्वेअर म्हणजेच द स्क्वेअर ऑफ पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सेमी मेजर ॲक्सिस, द क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. यालाच मी इकडे आणलं होतं. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, प्रोपोर्शनल साईन काढलं, त्याच्या जागी इक्वल टू घेतला आणि कॉन्स्टंट घेतला. ही व्हॅल्यू आपल्याला इथे यूज करायची आहे. मग आता आपण इथं कोणत्या व्हॅल्यू यूज करणार आहोत, ही व्हॅल्यू यूज करू. लक्षात. आता ऑब्जेक्टच्या ऐवजी आपण प्लॅनेट घेऊ. म्हणजे आता बघा, लक्ष द्या की हा एक प्लॅनेट आहे अर्थ. लक्षात. अर्थ आहे आणि त्याला मास आहे काहीतरी. या अर्थ आणि सनमधलं काहीतरी डिस्टन्स आहे काय, आर. लक्षात. आणि हिची व्हेलॉसिटी आहे अर्थची काहीतरी. लक्षात. स्पीड आहे. ओके. तर त्या व्हेलॉसिटी म्हणजे व्ही पासून आपण स्टार्ट करू. व्ही म्हणजे काय आहे, समजा आता अर्थ आहे, त्या अर्थची व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड काय असेल तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. लक्ष द्या, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय काय असेल, टाइम टेकन. मग टाइम टेकन म्हणजे काय तर मी एका चक्रासाठी जर बोलतो, पृथ्वीला एक चक्कर पूर्ण कंप्लीट करण्यासाठी सूर्याच्या भोवती किती डिस्टन्स ते ट्रॅव्हल करते, तर ही पृथ्वी जर इथून निघाली तर हे पूर्ण डिस्टन्स किती आहे, हे असते सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आणि त्याची व्हॅल्यू असते 2πr. लक्षात. ती व्हॅल्यू किती आहे बेटा, 2πr डिवायडेड बाय ओके टाइम टेकन म्हणजे एक चक्कर पूर्ण केला तर किती अंतर कापलं, 2πr सर्कम्फरन्स एवढं अंतर. लक्षात. म्हणजे 2πr. लक्षात. याला ॲक्च्युली πd पण म्हणतात, पाय इंटू डी. 2r म्हणजे ट्वाईस आर, ट्वाईस आर म्हणजे डायमीटर म्हणजे πd पण म्हणतो, पण आपण आपल्याला याला या ठिकाणी 2πr घेऊ आपण. ठीक आहे ना.
आणि टाइम टेकन, एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे त्याचा तो पिरियड असतो त्या प्रत्येक प्लॅनेटचा, आणि तो पिरियड म्हणजे टाइम पिरियड कॅपिटल टी ने दर्शवतो, म्हणजेच ते असते कॅपिटल टी. हे झालं इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात. तर आता आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्सच्या अंडरमध्ये न्यूटन्सला इन्व्हर्स स्क्वेअर लॉ कसा काय डिफाईन करता आला, किंवा त्याने सेंट्रिपिटल फोर्स हा प्रत्येक ठिकाणी असतोच युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये, हा त्यांनी कसा कॅल्क्युलेट केलं याचा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, डेरिव्हेशन करायचं आहे. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय? इन्व्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे एफ इज प्रोपोर्शनल टू 1/r², ही व्हॅल्यू आली पाहिजे, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तो डिस्टन्सच्या स्क्वेअरसोबत. मॅग्नेट म्हणजे कोणाचा फोर्स, कोणता फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे आपण त्याला म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. ओके, तर पहा आता हे जे व्हॅल्यू आपल्याला मिळाली, तर त्याच्या म्हणजे आता याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युअली घ्यायचं आहे फोर्स इज इक्वल टू, कारण की पृथ्वी प्लॅनेट हा गोल फिरत आहे, म्हणजे त्याच्यावरती काय असेल? सेंट्रिपिटल फोर्स असेल. मग हा सेंट्रिपिटल फोर्स एफ इज इक्वल टू काय असतो? mv²/r. हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. वेअर m इज द मास ऑफ प्लॅनेट म्हणजे अर्थ, v इज द व्हेलॉसिटी ऑर द स्पीड ऑफ प्लॅनेट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, अँड r इज द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. क्लिअर. तर आता या ठिकाणी बघा v ची व्हॅल्यू मी टाकू शकतो इथं, v ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे बघा, ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे ना. सो इज इक्वल टूच्या पुढे इज इक्वल टू करतो मी m ॲज इट इज, r ॲज इट इज, v² आहे. v ची व्हॅल्यू टाका पहिले, काय आहे? 2πr अपॉन कॅपिटल टी, त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे. याला सॉल्व्ह करतो मी. ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म ॲज इट इज राहील m/r. या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करा, म्हणजे प्रत्येक पॅरामीटरचा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर π², r चा स्क्वेअर r², डिवायडेड बाय t चा स्क्वेअर t². या r सोबत या स्क्वेअरमधला एक r कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू राहते 4, त्याच्यानंतर π². ओके, त्यानंतर m, आणि याच्यातला एक r राहिलेला आहे इथे. लक्षात. खाली काय राहिलं? r कॅन्सल झालेला आहे, फक्त काय राहिलेला आहे? t² राहिलेला आहे. तर मी सगळ्यांना डिवायडेड बाय काय करतो? t² करतो, काही हरकत नाही. बघा आता हे व्हॅल्यू जी मिळाली हे आपल्याला याच्या इक्वल आहे, एफच्या इक्वल. पहा, सो एफ इज इक्वल टू, त्याच्या सगळ्यांच्या पुढे मी एका खाली एक लिहू शकलो असतो, काही हरकत नाही, पण असं लिहिलं मी. सो 4, त्यानंतर π² m r डिवायडेड बाय t². तर आता मला लक्ष द्या, मला काय डिराईव्ह करायचं आहे? इन्व्हर्स स्क्वेअर लॉ मला मिळवायचा आहे, म्हणजे न्यूटन्सला याच्यावरून कसा काय इन्व्हर्स स्क्वेअर लॉ मिळाला ते तिथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला बुकमध्ये. पेज नंबर किती आहे? पेज नंबर यू कॅन सी 4 and 5, म्हणजे 4 आणि 5 पेज नंबरवरती तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. क्लिअर. तर बघा ते या ठिकाणी 4 π² m r डिवायडेड बाय t². परंतु आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की व्हाईल consideration or while solving this particular relation we have to use the Kepler's third law, and Kepler's third law says that t² directly proportional to r³ or t² divided by r³ equals to k. So this term we will use here, but still here that particular term is not present over here. We can see here there is r and only t². We require r³. So आरचं कन्व्हर्शन r³ मध्ये मिळवण्यासाठी आपण काय करू की या टर्मला, म्हणजे या पूर्ण न्यूमरेटरला आपण मल्टिप्लाय करू r² ने, म्हणजे r² × r³. आणि वर जर आपण r² ने मल्टिप्लाय केलं तर खाली डिवाइड करून टाकलं r² ने, म्हणजे ही झाली ॲडजस्टमेंट. लक्षात. म्हणजे r² आपण घेतला आणि r² देऊन टाकला, ॲडजस्टमेंट. ओके. तर बघा आता याला मी कसं लिहितो, आता याला सॉल्व्ह करतो, याच्या पुढेच लिहून घेतो. तुम्हाला बुकमध्ये दिलेलं नाही आहे, हे आपण सिम्प्लिफिकेशनसाठी असं सॉल्व्ह करत आहे. पहा, 4πr² m r × r², म्हणजे हा झाला r³. क्लिअर आहे प्रत्येकाला. आणि खाली काय आहे? t². तर या r³ खाली मी t² लिहितो, आणि हा r² इकडे लिहितो. काही फरक पडेल का सांगा मला. आता पहा बरं, या टर्मला मी असं लिहिलं. पहा, 4πr², त्यानंतर m, आणि हा r² आणि r म्हणजे r³, याला डिवायडेड बाय t² घेतला आणि r² इकडे लिहिला बाजूनं. याला करतो मी असं ब्रॅकेट. पहा बरं, आता याला जर मी ब्रॅकेट केलं तर याची व्हॅल्यू काय होऊन जाईल बघा. ओके, काय आहे व्हॅल्यू बघा? r³ अपॉन t² म्हणजे काय आहे? तर r² अपॉन, आता इथं बघा हे उलटसुलट आहे, याला म्हणतो आपण काय म्हणतो, याला डिनॉमिनेटरचा इथं आहे न्यूमरेटर, न्यूमरेटरचा आहे डिनॉमिनेटर, तर काही फरक नाही पडणार. आपण त्यालाच इथं डिराईव्ह करू. बघा कसं करतो मी. आपल्याला जे पाहिजे t² अपॉन r³, तर याला मी त्याच फॉर्मॅटमध्ये आणतो. बघा, परत त्याला इक्वल टू लिहितो. एवढ्या स्टेप्स तुम्हाला बुकमध्ये दिलेल्या नाही आहेत, मी काय लिहित आहे इथं, कारण की तुम्हाला सिम्प्लिफाय होण्यासाठी. 4πr² ॲज इट इज, परत m ॲज इट इज. ओके,
डिवायडेड बाय आर स्क्वेअर ॲज इट इज. आणि हा जो आर क्यूब आहे हा जर मी लक्ष द्या हा जर मी खाली आणला लक्षात तर हा न्यूमरेटरला आहे लक्षात. हा जर मी खाली आणला तर काय होईल हा राहील 1 अपॉन काय होईल इथे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. बघा बरं झाला का आता असं जास्त हा लक्ष द्या काय केलं मी. ओके म्हणजे आता मी या टर्मला मी असं लिहिलं याला म्हणतात रिसिप्रोकल ऑफ दिस टर्म. रिसिप्रोकल म्हणजे काय नेहमी लक्षात ठेवायचं रिसिप्रोकल कोणत्याही नंबरचा रिसिप्रोकल म्हणजे तोच नंबर 1 अपॉन मध्ये लिहू शकतो आपण किंवा त्याला इन्व्हर्स केलं आपण आता या ठिकाणी ठीक आहे ना. तर इथे इन्व्हर्स म्हणजे हे व्हॅल्यू अशी लिहिली मी तर मला काय लिहिता येईल. सो अगेन एफ इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर लक्ष द्या. ओके आणि 1 अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर याची व्हॅल्यू मी काय टाकू याची व्हॅल्यू मी टाकतो के म्हणजे हा काय होईल मग आता इथं के. आता लक्ष द्या या टर्मला आपल्याला जस्ट स्टडी करायचं आहे. तुम्ही जर या टर्ममध्ये पाहिलं तर हा एफ म्हणजे काय आहे तर हा आहे सेंट्रिपिटल फोर्स. हा सेंट्रिपिटल फोर्स कोणा गोष्टीवर डिपेंड आहे आता 4 पाय स्क्वेअर एम आर स्क्वेअर आणि के. तुम्ही जर याच्यामध्ये जर पाहिलं तर 4 म्हणजे काय आहे कॉन्स्टंट नंबर आहे. पाय काय हा सुद्धा कॉन्स्टंट नंबर असतो. पायची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही ती कॉन्स्टंट असते. त्यानंतर मास कोणाचा आहे अर्थचं लक्षात किंवा मास ऑफ प्लॅनेट हे पण कॉन्स्टंटच असेल. त्या ऑब्जेक्टचा मास की जो फिरत आहे याच्यावर फोर्स ॲक्ट होऊन राहिला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे मास ऑफ अर्थ ते कॉन्स्टंट राहील ते चेंज होणार नाही आहे. त्याच्यानंतर बघा आता रेडियस तर ही रेडियस जी आहे ही इलिप्टिकल ऑर्बिटमुळे कधीतरी काय होईल थोडीफार चेंज होईल किंवा डिस्टन्स हे कमी जास्त होऊ शकते इलिप्टिकल ऑर्बिटमुळे. आणि के तर बरं कॉन्स्टंट आहेच म्हणजे या टर्ममध्ये किती कॉन्स्टंट आहेत 4 पाय स्क्वेअर एम आणि के हे कॉन्स्टंट आहेत. म्हणून मग मी काय लिहितो बघा मी जर लक्ष द्या मी प्रॉपोर्शनलचं चिन्ह काढून जर इक्वल टू घेऊन कॉन्स्टंट लिहू शकतो तर माझ्याकडे कॉन्स्टंट जर असतील तर मी त्या कॉन्स्टंटला जर मला काढायचं असेल म्हणजे बघा आता हा कॉन्स्टंट जर मला काढायचा आहे तर या कॉन्स्टंटला मी काढल्यानंतर याच्याऐवजी काय येईल प्रॉपोर्शनलचं साईन येईल. याच्यावरून जर हे येऊ शकते तर याच्यावरून हे आपण लिहू शकतो. आलं लक्षात म्हणजे काय होईल मग आता बघा पाहता या ठिकाणी मी 4 पाय आर स्क्वेअर एम आणि के हे कॉन्स्टंट आहेत. हे सगळे कॉन्स्टंट आहेत तर मी या कॉन्स्टंटला काढून घेतो म्हणजे मी हे लिहितच नाही हे सगळे कॉन्स्टंट आहेत. आलं लक्षात म्हणजे मी इथे लिहू शकतो आता हिअर 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के हे पूर्ण एकच टर्म आहे असं कन्सिडर करा म्हणजे हे केज आहे पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टंट आहे. मग आता ही जर टर्म पूर्ण कॉन्स्टंट आहे हे जर मी काढून घेतली किंवा त्या टर्ममधून जर मी हा के काढून घेतला तर मला काय करावं लागेल समजा आता मी लक्ष द्या यालाच मी कसं लिहू शकतो याच्यामध्ये पण एक टर्म असते. सो देअरफॉर टी स्क्वेअर प्रपोर्शनच्या साईनच्या ऐवजी मी इक्वल टू घेतला आणि के घेतला आणि इंटू आर क्यूब ॲज इट इज. लक्षात म्हणजे हा आर क्यूब मल्टिप्लाय इकडला तर काय झाला डिवाइड म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के राहिला. जर समजा मी तुम्हाला म्हटलं दिसतंय ना इकडचं आहे येस मी जर तुम्हाला म्हटलं की इक्वल टू आणि के म्हणजे कॉन्स्टंट जर मला काढून टाकायचा आहे हा तर मी हा जर काढून टाकतो तर मला अशी टर्म लिहावी लागेल. ठीक आहे ना तीच टर्म इथं झालेली आहे बघा आता इक्वल टू आहे आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू आर स्क्वेअरला सोडून बाकीच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत. तर हा कॉन्स्टंट जर मी काढून टाकला तर मला काय लिहावं लागेल एफ आणि कॉन्स्टंट काढून टाकल्यानंतर मला त्याच्यावर लिहावं लागेल प्रपोर्शनलचं साईन आणि प्रपोर्शनलच्या साईनच्या नंतर मग इथं काय राहील तर इथं राहील फक्त आर स्क्वेअर डिवाइडमध्ये म्हणजे 1 अपॉन आर स्क्वेअर. आणि हेच बघा न्यूटनचा हा ग्रॅव्हिटेशनचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे पहा तुम्ही आपल्याला मिळवला लागेल इथून आपण. ठीक आहे ना म्हणजे हा जो मिळवला आहे नाही तर हा कशावरून मिळवला न्यूटन साहेबांनी तर हा मिळवलेला आहे केपलरच्या 3ऱ्या लॉच्या हिशोबाने. आणि याच्यावरून त्यांना समजलं की सेंट्रिपिटल फोर्स हा कसा आहे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स हा डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे. लक्षात म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा वाढेल जेव्हा डिस्टन्स कमी होईल आणि डिस्टन्स जेव्हा वाढेल तेव्हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी होईल. लक्षात सो ऑन द बेसिस ऑफ दिस डेरिवेशन Newton's concluded that this centripetal force is always act on the object which revolves in the circular manner. It always act there on that object and this centripetal force means gravitational force. कोणताही गोल ऑब्जेक्ट जर फिरतो तो सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि या प्लॅनेटच्या केसमध्ये तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणून हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्टन्सच्या सोबत कसा आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आपल्याला माहित आहे जर आपण समजा एखादा ऑब्जेक्ट जर पृथ्वीच्या खूप दूर नेला तर तो ग्रॅव्हिटेशनच्या हिशोबाच्या बाहेर जातो आणि ग्रॅव्हिटेशनच्या हिशोबाच्या बाहेर गेला तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढा इम्पॅक्ट करत नाही म्हणजे तो डिस्टन्स वाढवला तो फोर्स कमी झाला म्हणजे इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे तो. ठीक आहे ना म्हणजे आता या ठिकाणी आपण अशा प्रकारे न्यूटन्सने याच्यावर हे डिफाईन केलेलं आहे.
आणि आणखी एक गोष्ट त्यांनी इथे डिफाईन केलेली आहे आणि आपल्याला ती माहीत पाहिजे की जे नॅचरल फोर्सेस आहेत, जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, लक्षात मॅग्नेटिक फोर्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, लक्षात हे सगळे जे इलेक्ट्रिक फोर्स हे सगळे फोर्सेस जे आहेत त्याच्यापैकी सर्वात वीक फोर्स कोणता आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तरीसुद्धा संपूर्ण विश्व, संपूर्ण आपले जे गॅलेक्सी आहे, पूर्ण युनिवर्स, मल्टिव्हर्स हे सगळे कोणत्या फोर्सवर काम करतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरच काम करतात. तरीही तो सर्वात वीक आहे. याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर आपण जर समजा एखादी वस्तू, समजा कागदाचा तुकडा आहे, तो कागदाचा तुकडा जर आपण वरून खाली टाकला तर तो वरून ॲटोमॅटिकली काय होईल? खाली येईल ग्रॅव्हिटीमुळे. परंतु त्याच कागदाच्या तुकड्याला जर आपल्याला वर ओढावं लागत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरा फोर्स लागतो, तो म्हणजे कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा जो प्लास्टिकचा पेन आहे याला जर आपण रग केलं, आपल्या हेअरवर रग केलं तरी चालते, त्या रग केल्यामुळे काय झालं की फ्रिक्शन झालं आणि फ्रिक्शनमुळे काय तयार होतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो. त्या पेनाला घासल्यानंतर तो कागद बरोबर चिटकून वर येतो. म्हणजे त्या कागदाने ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम केलं. ओव्हरकम केलं म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने जर ग्रॅव्हिटीला न जुमानता त्या कागदा तुकड्याला जर वर उचललं म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा स्ट्रॉंग आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक झाला. मॅग्नेटला बघा तुम्ही, लोखंड बरोबर वर उचलते म्हणजे ग्रॅव्हिटेशनलपेक्षा मॅग्नेटिक फोर्ससुद्धा स्ट्रॉंग आहे. लक्षात. तर अशा प्रकारचे हे तुम्हाला रिलेशन, डेरिव्हेशन्स 10व्या वर्गामध्ये फिजिक्सच्या आपल्या या एरामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. याला व्यवस्थितपणे तुम्ही रीड करा, समजून घ्या, परत व्हिडिओ बघा तुम्ही, याला तुमच्या लक्षात येतील सगळ्या कन्सेप्ट. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे व्हिडिओ आपले मिळत जातील. ठीक आहे ना. काही प्रॉब्लेम असतील याच्यामध्ये तुम्ही विचारत जा बिंदास, लक्षात. त्याच्यावर आपण डिस्कस करू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे.